गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। आज आहे उज्जैन राईडचा डे सेकंड। उज्जैनचं काल सर्व व्यवस्थित दर्शन झालं आणि आज आम्ही जातो आहे इथून ओंकारेश्वरला। या राईडमध्ये तुम्हाला सर्व ओंकारेश्वरबद्दल आणि पूर्ण रोडची कंडिशन सर्व काही डिटेल माहिती मिळून जाईल। हा पण ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा। या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ओंकारेश्वर राईड पाहायला मिळेल। बोलो जय श्री महाकाल। वाह, काल तर मजा झाली। इथे सर्व काही दर्शन एकदम व्यवस्थित झालं। थोडीफार धावपळ झाली। मंदिरला आलोय म्हणजे धावपळ होणारच आहे। सिटीच्या बाहेर निघेपर्यंत इथे अशीच ट्रॅफिक राहणार आहे आता। आणि इथे एवढे जास्त हॉटेल आहेत, आणि माझं तर तुम्हाला एक सजेशन आहे, तुम्ही जर जेव्हा कधी उज्जैनला यायचं प्लॅन करताय, तुम्हाला स्टे ऑनलाईन बुकिंग करायची काहीच गरज नाही आहे। तुम्ही इथे येऊन सरळ सरळ तुम्हाला जिथे हवं आहे तिकडे बुक करू शकता। खूप जास्त स्वस्त आहेत। कारण आम्ही 5 मुलं राहिलेलो होतो आणि आम्हाला फक्त 1200 रुपये होते आणि एकदम रूम वगैरे पण एकदम स्वच्छ होती आणि एकदम चांगलं आहे ते। उज्जैनच्या बाहेर आल्यानंतर मस्त हायवे पण लागलेला आहे आणि इथून आता इंदोर आहे 57 किलोमीटर फक्त। पूर्णच्या पूर्ण ओंकारेश्वरपर्यंत जर असाच हायवे असेल तर खूप कमी वेळामध्ये आम्ही तिकडे पोहोचून जाऊ। तर पुढे चालून रस्ता खराब असेल तरच आम्हाला जास्त वेळ लागणार आहे, पण रस्ता एकदम चांगला आहे। आणि कालपासूनची आजपर्यंतची जर्नी खरंच खूप म्हणजे खूप चांगली होती, आवडली आम्हाला। अजिबात धावपळ झालेली नाही आहे। म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणतोय, मंदिर परिसरामध्ये थोडं दर्शनासाठी धावपळ झालेली होती, पण पुण्यातून इकडे येते वेळेस जास्त काही गडबड करायची गरज पडली नाही आहे। सर्वांची स्पीड प्रॉपर होती आणि काल पण व्यवस्थित झालं सर्व। आणि आय होप आज पण सर्व काही इथे दर्शन आणि आजची राईड पूर्ण व्यवस्थितच होईल। तुम्हाला ही रायडिंग जर्नी कशी वाटते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि तुम्ही आतापर्यंत आपल्या या आधीचा पुणे टू उज्जैन ब्लॉग बघितला नसेल तर तो पण सुद्धा पाहून घ्या। उज्जैन पासून थोडंसं समोर आल्यानंतरच हा एवढा एकदम चांगला हायवे लागलेला आहे। जर असाच हायवे पूर्ण तिकडे ओंकारेश्वर पर्यंत असेल तर खूप कमी वेळ लागणार आहे पोहोचण्यासाठी। ॲटलिस्ट हा हायवे इंदोरपर्यंत आहे। इथून इंदोर फक्त 56 किलोमीटर रिमेनिंग आहे। आणि त्याचबरोबर कालपासूनची आमची जी काही जर्नी स्टार्ट झालेली आहे आजपर्यंत खरंच खूप म्हणजे खूप चांगली झालेली आहे। आणि आय होप आजचा दिवस पण पूर्णचा पूर्ण खूप चांगला जाईल आणि आजची राईड पण ही खूप सुंदर होऊन जाईल। आणि तुम्ही आतापर्यंत आपला या आधीचा पुणे टू उज्जैन ब्लॉग बघितला नसेल तर तो पण पूर्ण पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेल की आम्ही पुण्यातून कधी निघलोय आणि उज्जैनमध्ये कधी पोहोचलेलो आहे। आम्ही निघलो होतो ओंकारेश्वरला, पण आता आम्ही इंदोरमध्ये सिटीमध्ये आलो आहे। यामागे एक रिझन आहे, रनिंगमध्ये गाडीचं थोडंसं ब्रेकडाऊन झालेलं आहे। कारण का सार्थकच्या गाडीचे जे ब्रेक पॅड होते त्याचा थोडा इश्यू झालेला आहे। त्यामुळे आम्ही लगेच रिस्क न घेता KTM शोरूमकडे आता जाण्याचा विचार केला आहे। इथे थोडं अंतरावरती KTM शोरूम आहे, तिकडे गाडीचं काम करून आम्हाला ही राईड पुढे कंटिन्यू करावं लागेल। कारण का उद्या परत लॉंग राईड आहे, तिकडे जर इश्यू आला हायवेवरती तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यामुळे आम्हाला ते काम आज जरी किती जरी वेळ लागला तरी आजच करून घ्यावं लागेल। थोडंसं रॉंग साईडने यावं लागलं, पण फायनली आम्हाला KTMचं सर्व्हिस सेंटर मिळालं। मे बी हे शोरूम प्लस सर्व्हिस सेंटर आहे। आणि इथे आम्ही आमची बाईक दाखवू आणि त्यानंतर मग पुढचं नियोजन करू सर्व। KTM इंदोर, मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की इंदोरच्या KTM मध्ये पण आमचं कधी काम पडेल। इंदोरमध्ये बाईकचं काम झालेलं आहे आणि त्यानंतर इंदोर क्रॉस करून आम्ही इकडे उज्जैन हायवेवरती आलो आहे। आणि इकडे आत्ता आमचा लंच ब्रेक घेतलेला आहे। चलो भाई,
इथे जेवण झालं एकदम व्यवस्थित, रेस्टॉरंट चांगलं होतं आणि इथून निघलो आता पुढे. इथून पण काहीतरी 64 किलोमीटर आहे आणि टाईम तर 1.5 तास दाखवतो आहे, म्हणजे नक्कीच रस्ता खराब राहणार आहे समोर. पण जसा पण असो, जवळपास 3 वाजायला आलेले आहेत, आम्हाला जावंच लागेल. कारण का आजची झोप खूप महत्त्वाची आहे. आज व्यवस्थित झोप नाही झाली तर उद्या परत आम्हाला एवढी मोठी लॉंग राईड आहे तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. बोलो जय श्री महाकाल. मला वाटते पुढे पण काहीतरी रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे इकडे एवढा जास्त टाईम दाखवतोय, किंवा हा हायवे सोडून आम्हाला आतमध्ये कुठे जावं लागेल. मी सध्या मॅप लावलेला नाही आहे. मॅप लावलेला आहे मित्रांनी, म्हणून मी काही लावलेला नाही आहे. कारण का ट्रॅव्हलिंगमध्ये मोबाईलमध्ये चार्जिंग खूप महत्त्वाची आहे. जर तिकडे मॅप लावला तर पूर्ण म्हणजे बॅटरी डाऊन होईल, मग परत हा ब्लॉग बनवता येणार नाही. जागोजागी रस्त्याचं काम चालू आहे. इथे पण आहे काय. आणि इकडे MP मध्ये आल्यानंतर पार आपण आपलं महाराष्ट्र सोडून कुठेतरी दुसऱ्या राज्यात आलो आहे असं अजिबात वाटलेलं नाही आहे. सर्व ठिकाणी गाड्या बघितल्या तर आपल्या महाराष्ट्राच्या पण खूप साऱ्या गाड्या आहेत. हॉटेलमध्ये पण सर्व हिंदी मराठी बोलतात. त्यामुळे असं स्पेशल काही एकदम परराज्यात आलो आहे, 700 किलोमीटर अंतर पूर्ण संपवून असं काही वाटलेलंच नाही. इकडे धूळ पण खूप जास्त आहे. मी आता इंदोरमधून आलो आहे बाहेर. इंदोरमधून बाहेर निघते वेळेस पण खूप जास्त धूळ होती आणि इथे पण तसंच दिसतंय सर्व काही. दोन्ही रोडच्या आतमध्ये एक नाला केल्यासारखा आहे आणि त्याच्या आजूबाजूला छोटे मोठे झाडं आहेत. मला वाटते पावसाळ्यामध्ये एकदम मस्त वाटत असेल. इकडे पूर्ण पाणी आणि आजूबाजूला फुलाची झाडं आहेत. आणि आपल्या डेली अपडेटसाठी तुम्ही आत्तापर्यंत आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करून घ्या. तिकडे माझी ID आहे बायकर सचिन शिंदे, जेणेकरून तुम्हाला रोजचे रोज अपडेट मिळत राहतील. आणि तिकडे पण एकदम इंटरेस्टिंग मी शॉर्ट्स अपलोड करत असतो, ते पण तुम्हाला तिकडे पाहायला मिळतील. वाह, देखो भाई देखो, रोड की कंडिशन देखो. रस्ता तसा चांगला वाटतोय थोडा, पण जागोजागी काम चालू आहे त्यामुळे पूर्ण धूळ उडते आणि जिथे जिथे फ्लायओव्हर आहेत ते पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. जर तुम्ही काय उज्जैनवरून ओंकारेश्वरला जायचा विचार करताय तर ह्या गोष्टी सर्व लक्षात घ्या. फ्लायओव्हर संपला का रस्ता चांगला आहे. अरे वा, आता माझं मीटरकडे लक्ष गेलं आणि आम्ही पुण्यापासून निघल्यापासून आत्तापर्यंत जवळपास करेक्ट 770 किलोमीटरची राईड कंप्लीट केलेली आहे. आणि आम्ही उद्या ओंकारेश्वरमध्ये राहणार आहे. तिथून पण पुणे 650 किलोमीटर आहे, 650 पावणे 700. म्हणजे परत घरी पोहोचेपर्यंत आम्हाला जवळपास 1,500 किलोमीटर आमचे कंप्लीट होतील. एवढं प्रवास करून सुद्धा अजिबात बॉडी पेन नाही आहे किंवा कुठलाच कंटाळा आलेला नाही आहे. जेव्हा आवडच अशी असते तेव्हा आपलं स्वतःचं माइंडसेट तसं झालेलं असतं. थोडंफार जरी काही आपल्याला प्रॉब्लेम आला किंवा कुठली अडचण आली तर आपण त्या गोष्टीला इग्नोर करत असतो. आणि तो एक इंटरेस्टिंग थोडा किस्सा घडला. आम्हाला उशिरामुळेच झाला आहे की सार्थकची जी काही KTM आहे तिचा तो ब्रेकचा थोडा इश्यू झाला होता. त्यामुळे इंदोरमध्ये पूर्णच्या पूर्ण KTMचं शोरूम शोधून तिकडे सर्व्हिस सेंटरमध्ये त्याचं ते इश्यू फिक्स करून घ्यावा लागला. आणि शोरूममध्ये गेल्यानंतर मला दुसऱ्या कस्टमरकडून समजलं इथे जवळपास 200-250 किलोमीटरच्या रेंजमध्ये ते इंदोरमध्येच फक्त 2 का 3 शोरूम आहेत म्हणे, बाकी कुठेच नाही आहेत KTMचे शोरूम. तिकडे एक सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिस करण्यासाठी 250 किलोमीटर दूरून एक मुलगा आलेला होता. त्याच्याकडून आम्हाला ही गोष्ट समजली. चांगलं आहे की काल जर रनिंगमध्ये हा इश्यू झाला असता तर मग खूप प्रॉब्लेम झाला असता.
मग डायरेक्ट गाडीत कशी बशी धुळ्याला घेऊन जावी लागली असती आणि धुळ्यामध्ये मग ते रिपेअर करावं लागलं असतं. धूळ आहे बापरे. या पूर्ण राईडमध्ये फर्स्ट टाइम असा घाट लागला आहे जिथे पूर्ण एकदम दाट जंगल आहे आणि पूर्ण एकदम थंड आहे. मस्त आहे. बाकी ठिकाणी फिरते वेळेस असं वाटत होतं की पावसाळा संपून पार 7-8 महिने झालेले आहेत आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे, एवढं रखरख वाटत होतं. पण इकडे घाटात आल्यानंतर पूर्णच्या पूर्ण एकदम ग्रीनरी आहे आणि एकदम थंड हवा आहे. मागे एक वॉटरफॉल होता, तिकडे जायचा आम्ही विचार करत होतो पण कॅन्सल केला, कारण का वेळ कमी आहे आणि खूप गोष्टी कव्हर करायच्या आहेत. ऑलरेडी आमच्या प्लॅनमध्ये पूर्ण डिले झालेला आहे. आम्हाला तसं त्या उज्जैनमधून निघायचं होतं सकाळी 10 वाजता, आम्ही निघलो आहे दुपारी 12 वाजता, 11:30-12 वाजता काहीतरी निघलो आहे. एक वेळेस बाहेर आल्यानंतर सर्वच गोष्टी टाईम टू टाईम होत नाहीत, काही ना काही चेंजेस होत राहतात. त्यामुळे नेहमी आपला प्लॅन बी सोबत असलेला कामाचा असतो. जे कोणी इकडे पुढच्या वर्षी वगैरे येतील त्यांच्यासाठी हा पूर्णच्या पूर्ण हायवे राहील ओंकारेश्वरला जाण्यासाठी. मे बी, मला एवढं माहिती नाही, काम तर दिसतंय. हा हायवे कुठे जाणार आहे आणि कोणता काही आयडिया नाही. सॅडल बॅगचा खूप फायदा झालेला आहे मला, कारण का माझ्या एक सॅडल बॅगमध्ये 3 जणांचे कपडे ठेवलेले आहेत आम्ही, आणि इक्वली वेट डिस्ट्रीब्यूट होत असल्यामुळे काहीच फील होत नाही की आपण गाडीवरती कुठलं तरी लोड लावलेलं आहे म्हणून. आणि फायनली आम्ही पूर्ण 164 किलोमीटरचा प्रवास करून ओंकारेश्वरमध्ये येऊन पोहोचलो आहे. इकडे सुंदर पाहू शकता समोर किती सुंदर कमान आहे. श्री ओंकारेश्वर तीर्थनगरी में आपका स्वागत है. वाह. आणि इथे आम्ही फोटो काढणार, त्यानंतर मग पुढे आतमध्ये एंट्री करणार. इथे मस्त गाड्या लावलेल्या आहेत. इकडे एंट्री. आणि फायनली आम्ही आमच्या या ट्रिपच्या सेकंड डेस्टिनेशनवरती पण येऊन पोहोचलोय. मेन एंट्रन्स जवळ मस्त फोटो काढला आणि आम्ही मस्त एंट्री करतोय ओंकारेश्वर मध्ये. जय श्री महाकाल. जिथे तुम्ही ट्रॅव्हल्सनी किंवा स्वतःच्या 4 व्हीलरनी यायचा कंटाळा करतात, तिकडे आम्ही आमच्या 2 व्हीलरवर आलोय. इथून आमचं स्टे 2 किलोमीटर आहे. नर्मदा रिसॉर्ट 1 किलोमीटर, पार्किंग 1.7 किलोमीटर. असं काय झालं की कळलं नाही आहे आम्हाला. मामलेश्वर मंदिराचं लोकेशनच भेटत नाही आहे ना. मी इकडून आलो आहे, एक रस्ता जातो काय म्हणतात तिकडे जातो आहे, एक रस्ता म्हणतात तिकडे जातो आहे. आता हे रिटर्न जाऊन येत आहेत लोक. इकडे फुल अंधार आहे, फुल अंधार आहे, पण लोकेशन काही समजत नाही आहे मंदिराची कुठे. हा व्लॉग मी इथेच थांबवतो. तुम्हाला हा पूर्ण व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि उद्याची आमची राईड असणार आहे ओंकारेश्वर टू पुणे. टोटल डिस्टन्स असणार आहे 620 किलोमीटर. भेटूया नेक्स्ट राईडमध्ये, तेव्हापर्यंत हॅव अ सेफ राईड.